स्थगिती दिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये तोडगा काढला जाणार, सूत्रांची माहिती. अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 2 मोठ्या भेटींनंतर आता धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्याचे संकेत. बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. धनंजय मुंडे दोषी असतील तरच राजीनामा घेण्याची अजितदादांची भूमिका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजितदादांनीच निर्णय घ्यावा. भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचे यावर वक्तव्य. तर सुरेश धस हे भाजपतले खालचे कार्यकर्ते. धस काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही. वरिष्ठ नेत्यांचं मत महत्वाचं आहे. अजितदादांचं धसांना प्रत्युत्तर. सत्ताधारी पक्षातील लोक अजित पवारांना टार्गेट का करतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर इतका अटॅक का होतोय? धनंजय मुंडेंवरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. बीड प्रकरणात सरकारच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धस तांडव करू शकत नाही. तर वाल्मिक कराड राजकारणामध्ये आल्यानंतर भाजपच्या गटात दिसतील, संजय राऊतांचा दावा. पोलीस कराड पुढे झुकतायत. यापूर्वी एक एसपी देखील वाल्मिक कराडचे आशीर्वाद घेताना पाहिलेत. इथे तुमचा बॉस बसलाय, ही गुंडगिरीची भाषा नकोय. यासाठी सर्वांचा बॉस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी. माझ्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार. कोणीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही. धनंजय मुंडे यांची या सगळ्यावर प्रतिक्रिया. अंजली दमानी यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये आता तथ्य आढळल्यास दादा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील. संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती. दमानियांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत. धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया आणि क्षीरसागरांचा अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप. अंजली दमानिया यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्र दिली आहेत. ती कागदपत्र सीआयडी आणि एसआयटीला दिली. पुराव्यांचा तपास झाला पाहिजे. जो दोषी असेल त्याला फाशी झाली पाहिजे, अजित पवारांचे यावर वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, तर 2 दिवस दिल्लीतल्या बैठकांना मुंडे उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार करणार. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार. वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करावा. मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं तपास सुरू करावा. आरटीआय कार्यकर्ते केतर तिरोडकर यांची हायकोर्टात जनहित याचिका. प्रकरणामध्ये एका मंत्र्यांचं नाव येत असल्यानं तपासात अनेक मर्यादा असल्याचा याचिकेत दावा. किरकोळ गुन्हा, पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण हे खूप मोठं. भाजप आमदार सुरेश धस 2 दिवसात याचा तपास करणार. तर ऑडिओ क्लिप संदर्भात भरपूर माहिती असल्याचा धस यांचा दावा. हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीतील जमीन ताब्यात घेणार. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल से यांचा इशारा. बार्शीमध्ये कराडकडून ज्योती जाधवच्या नावावर जमीन खरेदी. वाल्मिक कराड सारखी टोळी नवी मुंबईतही सक्रिय. भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचे आरोप. तर पालिकेच्या बनावट पावत्या बनवून पैसे उकळण्याचा धंदा सुरू. भाजपच्या रामचंद्र घरत यांचा आरोप. बीड प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे सोबत घातपात झाला असावा. फरार कृष्ण आंधळे आता सापडेल असं वाटत नाही. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त. संदीप क्षीरसागर आणि कृष्ण आंधळे यांचे संबंध असतील, त्याशिवाय संदीप क्षीरसागरांकडे माहिती कशी येते? धनंजय मुंडेंचा यावर आरोप. तर आमदारांना अडचणी असल्यास थेट माझ्याशी बोला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सूचना. आपापल्या जिल्ह्यात पक्षवाढीचं काम करा. अजित पवारांच्या महत्वाच्या सूचना. विधानसभेनंतर रामराजे नाईक निंबाळकर पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीत. अजितदादांनी घेतलेल्या बैठकीत आमदारांच्या या ठिकाणी संख्येत रामराजेंचीही उपस्थिती. तर रामराजेंवरील अजित पवारांची नाराजी दूर झाल्याची यामुळे चर्चा. तटकरे कुटुंबाची पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे. मंत्री भरत गोगावलेंचा तटकरे कुटुंबावर पुन्हा हल्लाबोल. तर सूरज चव्हाणांसाठी आमचे कार्यकर्तेच पुरेसे आहेत, गोगावलेंचा टोला. एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात. रस्सी जल गई पर बल नहीं गया. राजुल पटेल यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. लोकसभेला शिंदे गटाकडून लढण्यासाठी तर भाजपकडून मला राज्यपाल पदाचीही ऑफर. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा दावा. तर संजय शिरसाट यांच्याकडून सुद्धा खैरेंना ऑफर दिल्याची कबुली. पुण्यामध्ये ठाकरे गटाला गळती. 500 कार्यकर्ते, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख शिवसेनेत प्रवेश करणार. संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर ठाकरे गटाला गळती.
सुप्रिया सुळेंवर ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज, तर कालच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून राऊतांसमोर नाराजी. राऊत सुळेंशी चर्चा करणार, सुषमा अंधारेंची माहिती. नाराज शिवसैनिकांशी बोलणार, संजय राऊत, सुषमा अंधारे, सचिन अहिर यांना फोन केला आहे. नाराज लोकांना स्वतः फोन करणार, 30 तारखेला भेटणार. शिवसैनिक नाराज असल्याच्या चर्चांवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. जयकुमार गोरे आणि योगेश कदम यांची बैठकीला उपस्थिती. उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, तर 30 जानेवारीपासून शरद पवारांचे नियमित दौरे आता सुरू होणार. नवी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अरविंद नाईक यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून अरविंद नाईकांची नियुक्ती. भंडाऱ्यामध्ये शरद पवार गटात मोठा फेरबदल, तर माजी आमदार चरण वाघमारेंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. किरण अतकरी यांना हटवून चरण वाघमारेंची नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आजही सुनावणी नाहीच, तर आता 25 फेब्रुवारीला या संदर्भातली सुनावणी होणार. ठाकरे गटामुळेच निवडणुकीला दिरंगाई, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणीवर शेलारांची प्रतिक्रिया. राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीयेत. प्रशासकाच्या माध्यमातूनच राज्य ताब्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न. निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांची टीका. विद्यापीठ महाविद्यालय निवडणुकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं उत्तर. कॉलेज निवडणुका नेतृत्व तयार करण्याचं केंद्र असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार. राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा मोठा निर्णय. विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या सूचना. कॉलेजचं कॅम्पस अराजकता माजवण्याचं मोठं केंद्र. अराजकता पसरवणाऱ्यांना आता राष्ट्रभक्तीने उत्तर द्यायचंय. मुख्यमंत्री फडणवीसांची यावर प्रतिक्रिया. नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. हजारो नागपूरकरांचा प्रवास आता सुकर होणार, तर वर्धा मार्गाला रेल्वे भुयारी मार्ग जोडला जाणार. पुस्तकांना वह्यांची पानं लावण्याचा शासन निर्णय रद्द, तर तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी हा निर्णय घेतला होता. पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना आता याचं वितरण होणार. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. सुरेश धस यांच्याकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. सुरेश धसांकडून मनोज जरांगेंना सलाईन लावून घेण्याचा आग्रह, तर मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे सलाईन घेणं गरजेचं आहे. सुरेश धस यांचा जरांगेंना आग्रह. आमदार सुरेश धस यांच्या कुटुंबियांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट, तर सुरेश धस यांच्या पत्नी आणि आईनं देशमुख कुटुंबियांसोबत संवाद साधला. देशमुख कुटुंबियांची आस्थेपणे या ठिकाणी विचारपूस केली. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण. जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचं निवेदन दिलं, तर मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाचाही इशारा. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतनं फरार. संशयित आरोपी अविनाश रमण धोडी या पोलिसांच्या तावडीतनं फरार झाल्याची माहिती. ठाणे शहर माघी गणेशोत्सवासाठी सज्ज. जिल्ह्यामध्ये यंदा माघी गणेशोत्सवासाठी 2419 गणेश मूर्तींची 1 तारखेला प्रतिष्ठापना होणार. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच, तर सरकारी शाळांमधील पटसंख्या पुन्हा घसरली. असरच्या अहवालात ही माहिती समोर. अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ, तर आणखी वर्षभर 250 रुपयेच पथकर आकारण्यात येणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय. जिल्हा नियोजन समित्यांच्या राजकीय नियुक्त्या रद्द, तर राज्य सरकारकडून आदेश जारी. पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय. मुंबईतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानांची दुरावस्था. पुनर्विकासाअंतर्गत आता पोलिसांसाठी 4750 घरं देण्यात येणार. राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाचा निर्णय. नवी मुंबईतील सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी 1,00,000 अर्ज. मात्र आतापर्यंत 15,000 जणांकडूनच अनामत रक्कम जमा. जास्तीच्या दरांमुळे सिडकोच्या पसंतीच्या घरांसाठी नापसंती. ठाणे जिल्ह्यातील वांगणी या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप, तर ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांचं आमरण उपोषण. कचऱ्याची ट्रॉली, आरोग्य घरपट्टी यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. सरपंचांना पदमुक्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. वांगडी ग्रामपंचायतीमध्ये साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा काही सदस्यांचा आरोप. माझ्यावरील आरोप या ठिकाणी खोटे आणि बिनबुडाचे. मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी हे षडयंत्र. वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्याकडून भूमिका स्पष्ट. सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू. भारतीय परंपरेला साजेसे कपडे परिधान करण्याचं आवाहन. भाविकांनी शॉर्ट कपडे घालून मंदिरात येऊ नये.
मंदिर परिसरामध्ये पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये नवदाम्पत्याला थेट दर्शन मिळणार. स्थानिकांच्या थेट दर्शनाचाही वेळ वाढवला. आता नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 या वेळेमध्ये थेट दर्शन घेता येणार. मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय. अंबरनाथ शहरामध्ये साचले कचऱ्याचे ढीग. पालिकेचा कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह, तर ठेकेदाराकडे गाड्या कमी असल्यामुळे शहरात कचरा कोंडी. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम, तर मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं. विरोध वाढत असल्यामुळे मोजणी न करताच अधिकारी परतले. अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना घटनेचे मनमाडमध्ये पडसाद, तर आरपीआयनं मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकच्या दिंडोरीच्या वणी चारोसे या गावामध्ये भीषण पाणी टंचाई. पंचायत समिती कार्यालयासमोर महिलांचा हंडा मोर्चा. गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी. नागपुरात भुयारी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, तर मनीष नगरला वर्धा मार्गाशी जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग, तर हजारो नागपूरकरांचा प्रवास यामुळे सुकर होणार. सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे. मुंबई पोलिसांची माहिती. सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदाच पत्रकार परिषद, तर फिंगरप्रिंट संदर्भात अधिकृत अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती. फिंगरप्रिंट संदर्भात कोणताही अधिकृत अहवाल समोर आला नाही, तर आरोपी शरीफुलच्या फिंगरप्रिंट्सवर मुंबई पोलिसांची माहिती. अटक केलेल्या आरोपीचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याचा अहवाल आला होता समोर. सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार. सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडनं युक्रेनियन अभिनेत्याला अटक, तर अभिनेता अर्मेन अटाईनवर आता टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका. पॉइझन 2 आणि सरदार उधम सिंग या चित्रपटात त्यानं काम केलं. पुणे शहरामध्ये 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. जीबीएस बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे पालिका ऍक्शन मोडवर. पालिकेकडनं 85 पथकांची नियुक्ती. जीबीएसची रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू, तर केंद्रीय उच्चस्तरीय पथकाची पुण्यातल्या आरोग्य यंत्रणांबरोबर बैठक. या ठिकाणी विहीर परिसराचीही स्वच्छता सुरू. यूजीसी विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या यूजीसीकडून नवे निकष जारी, तर आता विद्यापीठ स्थापनेसाठी किमान 20 एकर जमीन आवश्यक. डोंबिवलीमध्ये पुन्हा परप्रांतीयांची महाराष्ट्रामध्ये राहून मुजोरी, तर पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला परप्रांतीयांचा विरोध. मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आता 5 फेब्रुवारीला सोडत, तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांची सोडत आज जाहीर होणार, तर 3662 घरांसाठी ही सोडत निघणार. मंत्रालयातनं ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन. मुंबईतून आरटी प्रवेशासाठी आता 11,266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल. 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार.